नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सावरपाडा एक्सप्रेस या पाठाचे मुद्द्यानुसार विश्लेषण पाहणार आहोत. त्यामध्ये काही नव्याने आलेले शब्द, काही संकल्पना, पाठात आलेले वाक्प्रचार इत्यादी गोष्टी पाहणार आहोत. पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणारी कविता राऊत लांब पल्ल्याची धावपटू, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिने गाजवलेल्या आहेत. सावरपाडा हे गाव तसे कुणाला माहीत नसलेले गाव, मात्र कविता राऊत हिने आपल्या धावण्याने जगाचे लक्ष वेधले आणि गावाचे नाव जागोजागी झळकवले. एका जिद्दीचा प्रवास काय असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कविता राऊत. बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत कविताचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास खडतर होता. तोच प्रवास आज आपण या पाठात पाहणार आहोत. सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. आता दुर्गम जाण्यास कठीण, धुराळा म्हणजे धुळीचे लोट, वणवण करणे एखाद्या गोष्टीसाठी त्रास करणे, प्रतिकूल म्हणजे कठीण किंवा अवघड, दिव्य म्हणजे परीक्षा, गुणवत्ता म्हणजे दर्जा, हार न मानणे म्हणजे माघार न घेणे. अतिशय दुर्गम भाग पाण्यासाठी वणवण फिरणे हा रोजचा त्रास. अशा परिस्थितीत कोणतीही कुरकुर न करता, माघार न घेता जीवन जगणे म्हणजे एक परीक्षाच असते. अशा खेड्यापाड्यात गुणवत्ता असते, पण ती शोधली पाहिजे. जसे चिखलात कमल उगवते त्याप्रमाणे. असाच एक डोंगरदऱ्याने वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. भटकंती म्हणजे प्रवास, भ्रमंती. अनवाणी म्हणजे पायात चप्पल किंवा बूट नसणे. स्तर म्हणजे पातळी. दबदबा म्हणजे दरारा, विशिष्ट प्रकारची शक्ती. सानिध्यात म्हणजे जवळ, सोबतीने. वाटचाल म्हणजे आयुष्याचा प्रवास. दीर्घ म्हणजे खूप लांब. साधना म्हणजे तपश्चर्या. नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याचे ठिकाण, शहर. आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणजे जागतिक स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणारा धावपटू. त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील एक तालुका. अशा आदिवासी पाड्यात म्हणजेच सावरपाड्यात राहणारी कविता राऊत अनवाणी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी, पण अशा परिस्थितीत असूनसुद्धा तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. सावरपाडा हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? तर कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस. कविता राऊत चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्याप्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कवितेला दिलासा मिळाला. कविताला आईच्या समजुतीने दिलासा मिळाला.
आता सावरपाडा एक्सप्रेस म्हणजे जलद धावणारी. सावरपाडा एक्सप्रेस खूप जलद धावणाऱ्या कविता राऊतला लोकांनी दिलेली पदवी म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस. आशियाई क्रीडा स्पर्धा. आशिया खंडातील देशांतर्गत दर 4 वर्षांनी होणारी क्रीडा स्पर्धा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल देशाच्या दर 4 वर्षांनी होणाऱ्या क्रीडा स्पर्धा. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना अनुक्रमे दिली जाणारी पदके. गुआंगझू चीनमधील एक शहर 2010 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा येथे झाल्या होत्या. दिलासा म्हणजे धीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके पटकावून या दोन्ही स्पर्धेत भारताचे नाव उंच करणारे धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस. कविता राऊत. मात्र चीनमध्ये झालेल्या गुआंगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदांनी हुकले. पण त्यावेळी तिची समजूत तिच्या आईने काढली. त्यामुळे कविताला आईच्या शब्दाने दिलासा मिळाला. दिलासा मिळणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजे धीर मिळणे. वाक्यात उपयोग कसा करणार तर आईच्या शब्दाने कवितेला दिलासा मिळाला. किंवा राजूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. अशा प्रकारे इथे आपल्याला एक गोष्ट पाहता येईल. कविताला कशामुळे दिलासा मिळाला तर चीनमधील गुआंगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले होते. त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली. यामुळे कवितेला दिलासा मिळाला. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात तर कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाड्यासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणत. पुढे बघू. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दाने कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कवितेला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. समंजस म्हणजे समजून घेणारे. कष्टप्रद म्हणजे कष्टाने भरलेले. कणखर म्हणजे काटक, मजबूत. तीव्रतेने म्हणजे उत्कटतेने. दौड म्हणजे पळण्याचे कौशल्य. हेरली म्हणजे शोधली. मानसिकता मनाची घडण. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा फक्त जिल्ह्यातील सर्व शाळांतील खेळाडूंसाठी असलेली आंतरशालेय स्पर्धा. भोसला मिलिटरी स्कूल सैनिकी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एक प्रशाळा. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण तिचे वेगळेपण तिच्या आईवडिलांना तितकेसे जाणवले नाही. तिच्या पायातील दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. तिच्या आईवडिलांची मानसिकता तयार करून तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. अनवाणी धावण्याची सवय असली तरी बूट घालून धावण्याचा तिने नियमित सराव केला. कष्टप्रद अनुभवांमुळे तिचे पाय कणखर बनले.
कणखर बनणे हा वाक्प्रचार आहे। याचा वाक्यात उपयोग कसा करणार? तर दररोज व्यायाम केल्यामुळे सुरेशचे शरीर कणखर बनले, अशा प्रकारे। इथे आपल्याला दोन गोष्टी पाहता येतील। कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? तर कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? तर जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले। आता पुढे बघू। हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले। गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला। पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती। कविताची ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला। 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली। स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला। तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश लागोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले। आता हिऱ्याला पैलू पाडणे हा वाक्प्रचार आहे। याचा अर्थ तरबेज करणे, तेज म्हणजे प्रकाश, फैलावते म्हणजे पसरते, प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव। गांधीनगर म्हणजे गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर। गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून यशाचा आरंभ केला। नाशिकला सराव आणि हर्सुल येथे शिक्षण ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला। राहण्याचा प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला। विजेंद्र सिंग यांच्या घरी त्यांच्या मुलांसोबत 5 वर्ष राहिली। त्यांनी आपली दुसरी मुलगी समजून सांभाळ केला व धावण्याच्या गतीकडे लक्ष दिले। त्याची प्रचिती म्हणजे तिला मिळालेले यश, ओढाताण होणे म्हणजे त्रासदायक धावपळ होणे। याचा वाक्यात उपयोग कसा होणार? तर ऑफिसचे काम व घरातील जेवण यामुळे आईची नुसती ओढाताण होते, अशा प्रकारे। इथे एक गोष्ट पाहता येईल, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? तर कविताला धावण्याचा सराव करण्यासाठी नाशिकला शहरात यावे लागत होते, तर शालेय शिक्षणासाठी हर्सुल येथे जावे लागत होते। ही तिची ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। परंतु राहण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासोबत आपली मुलीप्रमाणेच ती त्यांच्या घरी राहू लागली। पुढे बघूया। कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली। आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे। नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती। स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासूनच जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता। कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते। लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाले याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते। कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी ती आईशी फोनवरून बोले। यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते। कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं। दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते। माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं। हर्सुल सावरपाडा
म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक खेडेगाव. हर्सूल सावरपाडा म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक खेडेगाव. पत्रकार, वर्तमानपत्रात बातम्या लिहिणारी व्यक्ती, तिला पत्रकार म्हणतात. लेक म्हणजे मुलगी. बंगळूर, कर्नाटक राज्याचे राजधानीचे शहर, कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूर. सत्कार म्हणजे सन्मान. आलिशान म्हणजे किमती, महागड्या गाड्या. गराडा पडणे, घेराव पडणे, माणसांचा घोळका होणे. लई म्हणजे खूप. किमान म्हणजे कमीत कमी. राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच पत्रकारांचा गराडा पडला. गराडा पडणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ घोळका करणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर पुढारी गावात येताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडा पडला. तिच्या सत्कारासाठी आलेली माणसे, तिला आणण्यासाठी आलिशान गाड्या हे पाहून तिच्या आईला आपली लेक लई मोठी झाल्यासारखी वाटते. बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असता ती आईला किमान एकदा तरी फोन करत असते. यावरून त्यांचे गहिरे नाते दिसून येते. नात्यातील वीण गहिरी असणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ नाते घट्ट असणे. याचा वाक्यात उपयोग कसा होईल तर मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे. मात्र आईला वाईट वाटेल म्हणून तिच्या त्रासाबद्दल ती आईला काहीच सांगत नाही. इथे आपल्याला दोन गोष्टी पाहता येतील. हर्सूल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? हर्सूल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो तर कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपट्टू आहे. ती हर्सूल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे हर्सूल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली. म्हणून हर्सूल सावरपाडा परिसराला कवितेचा अभिमान वाटतो. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईला का वाटते? आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईला का वाटते तर नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. त्यावेळी हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा पाहून आपली लेक खूप मोठी झाली असे सुमित्राबाईला वाटते. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही तर आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. पुढे कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वळयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागेल. ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. हळवी म्हणजे मनाने कोमल, वलय म्हणजे कीर्ती, बळ म्हणजे शक्ती, श्रेय म्हणजे पुण्य, प्रशिक्षक म्हणजे कौशल्यप्राप्त शिक्षक, आर्थिक म्हणजे पैशासंबंधी, खंत म्हणजे काळजी, नागली म्हणजे नाचणीची भाकरी एक प्रकारचे धान्य, नागली म्हणजे नाचणी, नागलीची भाकरी म्हणजे नाचणीची भाकरी.
कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात, कारण तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी प्रत्येकाला विनंती केली. त्यात त्यांनी कमीपणा वाटून घेतला नाही. कमीपणा वाटून घेतला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. ती जरी कुटुंबापासून दूर असली तरी प्रत्यक्षात सण उत्सवाला तिला येता आले नाही, तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. तिला आठवण पडते ती वांग्याची भाजी व नागलीची भाकरी. इथे आपल्याला एक गोष्ट पाहता येईल, कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? कविताच्या आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? तर तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनी खूप प्रयत्न केले. तिच्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रत्येकास त्यांनी पैशाची मदतीची मागणी केली. त्यामध्ये त्यांनी कमीपणा वाटला नाही. म्हणूनच तिच्या यशाचे सर्व श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात. पुढे बघूया. कविता मुले सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकाने दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो, समृद्ध करतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. संतोष साबळे काय म्हणतात बघा शेवटच्या मुद्द्यामध्ये. अव्वल म्हणजे उत्कृष्ट. पी.टी. उषा भारताची नावाजलेली प्रख्यात आंतरराष्ट्रीय धावपटू पी.टी. उषा. आदर्श म्हणजे कित्ता, वस्तुपाठ. एकाग्र म्हणजे एकचित्त. कटाक्षाने म्हणजे बारकाईने. उद्दिष्ट म्हणजे हेतू. ध्येय म्हणजे लक्ष्य. कसूर म्हणजे चूक किंवा दुर्लक्ष. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. वयाची अट नसलेले कुणीही व्यक्तीला उच्च शिक्षण घेऊन देणारे मुक्त विश्वविद्यालय. कविता मुले सावरपाड्याचे नाव सर्वदूर पसरले. ती तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. ती सुद्धा पी.टी. उषाला आपला आदर्श मानते. ती खूप मेहनत करते. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्ष नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला नाही. आजही ती उच्च शिक्षण घेत आहे. अशा प्रकारे कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. इथे आपल्याला दोन गोष्टी पाहता येईल. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? तर कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. तर विद्यार्थी मित्र हो, आपण मुद्द्यानुसार पाठाचे विश्लेषण पाहिले आहे. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.